तर फ्रेंड, ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे स्विंग ट्रेडिंगसाठी असे स्टॉक ज्यामध्ये एक मोमेंटम ऑलरेडी आलं आहे किंवा ज्यामध्ये मोमेंटम यायची प्रोबॅबिलिटी जास्त दिसते मला. तर ते स्टॉक्स मी ह्याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. जे पण व्हिडिओमध्ये स्टॉक आपण शेअर करणार हे ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कोणत्याही प्रकारचं बाईंग किंवा सेलिंग रिकमेंडेशन नसणार आहे. तर व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे की मी कशाप्रकारे स्विंग ट्रेडिंग प्लॅन करतो, माझा त्याच्याबद्दल बघण्याचा दृष्टिकोन काय आहे आणि त्याच्यामध्ये का मला कशा पण प्रकारे काम करायचं असेल ॲज अ ट्रेडर, जर का वर्कआउट करायचं असेल तर कोणकोणत्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला बघून शिकायला भेटतील. त्यानंतर तुम्ही त्याला फोकस ठेवू शकता, पेपर ट्रेड करू शकता, वॉच करू शकता आणि त्यानंतरनं ठरवू शकता तुम्ही की कशाप्रकारे आपण ट्रेडिंग स्टार्ट करू शकतो. तर जे पण आपण स्टॉक डिस्कस करणार आहे ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्याही प्रकारे बाईंग किंवा सेलिंग रिकमेंडेशन नसणार आहे. तर जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये स्टॉक्स, तर याच्यामध्ये बालकृष्ण इंडस्ट्रीचा एक स्टॉक माझ्यासमोर आला ज्यामध्ये एक चांगला ब्रेकआउट ऑलरेडी येऊन गेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये एक चांगलं रिट्रेसमेंट पण झाले. एक मल्टिपल इयर्सचा ब्रेकआउट आहे. ऑलमोस्ट 2021 नंतरनं याच्यामध्ये जर का बघायला गेला तर 2024ला याच्यामध्ये एक चांगला ब्रेकआउट आला. त्यानंतर याच्यामध्ये स्टॉकमध्ये एक चांगली मोमेंटम आपल्याला अपसाईड बघायला भेटले. आता याच्यामध्ये कोणकोणत्या लेवलला आपण मनी मॅनेजमेंट वाईज आपण प्लॅन करणार आहे याच्यामध्ये की याच्यामध्ये तुम्ही पण एक वेगवेगळ्या माझं जे प्लॅनिंग असते हे मी कधीच वन सिंगल टाईमला 100% क्वांटिटी बाय नाही करत आहे. त्यामध्ये माझी पोझिशन फिक्स असते. त्याच्यामध्ये जसा स्टेपवर येणार त्या लेवल्सवरती मला जे प्राईस ॲक्शन दिसणार त्याप्रकारे मी त्यामध्ये प्लॅन करू शकतो. इफ तर काय आता बघायला गेलो तर याच्यामध्ये याच्यामध्ये पण एक मोमेंटम कंटिन्यू होऊ शकते जे की प्रिव्हियस इयर 2 वर्षाचा 3 वर्षाचा याच्यामध्ये ब्रेकआउट आहे किंवा याच्यामध्ये जर का ह्याची प्रिव्हियस हिस्ट्री जरी बघायला गेलं तर प्रिव्हियस हिस्ट्री पण असं सांगते की ज्यावेळी पण ह्याच्यामध्ये एक ब्रेकआउट येतो त्यानंतरनं रिट्रेसमेंट नंतरनं त्याच्यामध्ये एक चांगली मोमेंटम येऊ शकते. अगेन बघायला गेलं तर अगेन एक ह्याच्यामध्ये चांगला ब्रेकआउट आला आहे. मे बी कन्सॉल्टेशन करू शकतो किंवा मे बी रिव्हर्सल रिट्रेसमेंटसाठी येऊन प्रत्येक जर का हाय जर का क्रॉस झाला तर याच्यामध्ये एक मोमेंटम कंटिन्यू होऊ शकते. तर 2 ते 3 सिनारिओ याच्यामध्ये आहेत. तर हा एक स्टॉक तुम्ही वॉच करू शकता, तुम्ही बघू शकता, ऑब्झर्व करू शकता. तर हे एक माझ्यासमोर स्टॉक आला आहे. त्यानंतर जर आपण याच्यामध्ये बघायला गेलो तर करंटली मान्सूनची एक न्यूज आली की ज्याच्यामध्ये असं सांगण्यात येते की ह्या वर्षी प्रोबॅबिलिटी जास्त आहे की मान्सून चांगला पडू शकतो. इफ मान्सून जर का चांगला पडला तर कोणकोणते सिनारिओ राहतील तर त्यामध्ये तुम्ही फोकस ठेवू शकता. ॲग्रिकल्चर स्टॉक्सवरती तुमचा फोकस असला पाहिजे. ट्रॅक्टर कंपन्या ज्या असतील ह्याच्यावरती तुमचा फोकस असला पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे कंपन्या आहेत. ओके, फर्टिलायझरच्या कंपन्यावरती तुम्ही फोकस ठेवू शकता. असंच आपण एक एक्झाम्पलसाठी आपण एक स्टॉक घेतो आहे ज्यामध्ये ॲग्रिकल्चर बेस ह्याच्यामध्ये काम करतात. त्याचं नाव आहे BASF. जर का आपण BASF जर का बघायला गेलो फंडामेंटल BASFचं तर BASF इंडिया जर का आपण बघायला गेलो तर याच्यामध्ये करंट मार्केट प्राईस 4,327 रुपये आहे. बट मार्केट कॅपिटल जे आहे ते अजून पण एक स्मॉल कॅप मिड कॅपच्या आसपासच मार्केट कॅपिटल आहे. छोटंसं मार्केट कॅपिटल कंपनी आहे. याच्यामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये ही काम करते. त्यानंतर यांचा सेल ग्रोथ बाकीच्या गोष्टी जर का आपण बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये पण सेल ग्रोथ जबरदस्त आहे. त्यानंतरनं नेट प्रॉफिट पण ह्याच्यामध्ये ठीकठाक आहे. चांगल्या गोष्टीचं नेट प्रॉफिट आहे आणि कंपाऊंडिंग सेल ग्रोथ आणि कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथ पण जबरदस्त आहे. तर हा पण एक वन ऑफ द स्टॉक आहे ज्यामध्ये आपल्याला एक चांगली मोमेंटम बघायला भेटू शकते. ऑलरेडी ब्रेकआउट आला आहे, त्यानंतर रिट्रेस केलं आहे. तर ह्या स्टॉकवरती पण तुमचा फोकस असला पाहिजे. असं जरुरी नाही आहे की जे आपण आज स्टॉक बघतो हे उद्याच्या पळतील, हे जरुरी नाही आहे. येणाऱ्या डेजमध्ये येणाऱ्या वीकमध्ये तुम्ही त्याला ऑब्झर्व करू शकता. त्यानंतर गुजरात गॅस लिमिटेड ह्याला स्टील अजून ब्रेकआउट आलेला नाही आहे. इन मोडमध्ये आहे, ब्रेकआउटच्या मोडमध्ये आहे. तर याच्यामध्ये पण तुमचा फोकस असला पाहिजे की ह्याच्यामध्ये पण तुम्ही येणाऱ्या डेजमध्ये बघू शकता, चेकआउट करू शकता आणि हा कोणता पॅटर्न म्हणला तुम्ही कमेंट करू शकता जर का तुम्हाला माहिती असेल तर. ओके, तर हे स्टॉकवरती तुमचा फोकस असू देईल. त्यानंतर विप्रो एक आहे. याच्यामध्ये पण बॉटम लेवलला चांगलं अक्युमुलेशन झाले, कन्सॉल्टेशन झाले. त्यानंतर याच्यामध्ये चांगला ब्रेकआउट आला. तर ह्या स्टॉकवरती तुम्ही फोकस ठेवा येणाऱ्या डेजसाठी. त्यामध्ये मोमेंटम बघायला भेटू शकते इधर अपसाईड और डाऊनसाईड. ओके, तर बघू आपण कशाप्रकारे ह्याच्यामध्ये मोमेंटम होते. जर का व्हिडिओ कुठं पण आवडला असेल तर डेफिनेटली लाईक अँड शेअर करू शकता तुमच्या पण फ्रेंडला. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.